एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आज आंदोलन, तर उद्या राज्यभर आंदोलनाची हाक. मुंबईतील कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार. काल मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं लोकार्पण. नालासोपाऱ्यात आज पुन्हा अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा. अनेक नागरिकांची घरं जमीनदोस्त, रस्त्यावर राहण्याची वेळ, तर उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळणार. फॉरेन्सिक टीमनं जमवलेले बोटांचे ठसे अटकेतील आरोपीचे नाहीत. आता रक्ताच्या नमुन्यांची प्रतीक्षा. दाऊद दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैठकांचं सत्र. आज विविध विभागांच्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांसोबत बैठका, कामाचाही घेणार आढावा. महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनंतर आज ठाण्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठका. शिंदेंच्या ताब्यातील ठाणे महापालिकेसाठी आखणार विशेष रणनीती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आजपासून सलग 2 दिवस मंथन बैठक. शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत होणार बैठक. पालिका निवडणुकीच्या रणनीतीवर होणार चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सहभागी होणार. गंगा आरती, गंगा पूजेसह अमृत स्नानही करणार. तर 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये.